मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरवशे. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी आलो आहोत. कारण गेल्या वेळेस या ठिकाणी महादेव सगट या सर्वसामान्य अंध आणि मतिमंद म्हणजे जरा जरा अंध आहेत आणि मतिमंद सुद्धा आहेत आणि सध्या त्यांची मानसिक परिस्थिती ही बरोबर नसल्यामुळे ते गेल्यावर म्हणजे तुळजापूर शहर सोडून पुणे या ठिकाणी गेल्यानंतर तुळजापूर शहरातील काही ज्या त्यांचं म्हणणं आहे की वकील समाज बांधवांनी त्यांचं जे शेत आहे ते शेत हस्तगत करण्याचं आणि पळवण्याचं काम केलेलं आहे. अशा या शेतकरी बांधवाची गेल्या वेळेस मी स्वतः तर बाईट घेतली नव्हती, परंतु व्हायरल होत असलेल्या एका न्यूजच्या म्हणजे जे व्हायरल न्यूज चालत होती त्याच्यातून त्यांची जी प्रतिक्रिया होती ती घेऊन मी माझ्या चॅनलच्या वतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज प्रत्यक्षात या ठिकाणी ते या शेतकरी असणाऱ्या अंध व्यक्ती ज्या आहेत त्यांचं एका तुळजापूर शहरातील जे नामांकित वकील आहे धाराशिव या ठिकाणी धाराशिव आणि तुळजापूर कोर्टामध्ये काम करत असतात. मग अशा वकिलांच्या वतीने जर न्याय देण्याच्या ऐवजी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टी असतील, जमीन असतील किंवा शेत जमीन असतील जर हडपण्याचा जर प्रयत्न करत हडप करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर अशा सर्वसामान्य माणसांनी शेतकऱ्यांनी जायचं कुठं. तर आपण या ठिकाणी आलो आहोत. तर त्यांचं आता मामा तुमचं नाव काय, काय नाव सांगतात? मारुती. पूर्ण नाव सांगा. मारुती महादेव सगट. पूर्ण वडिलाचं नाव महादेव, माझं नाव मारुती अण्णा सगट. प्रॉपर कुठल्या गावचे तुम्ही? पापड मंगरूळ आहे. गेल्या वेळेस तुमचा एक व्हिडिओ मी बघितला होता, परंतु आज प्रत्यक्षात तुमची बाईट घ्यावं आणि तुमची जी एका म्हणजे कसं सर्वसामान्य माणसावर आणि शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल तर मी सत्यवादी तर्फे त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे की तुमचं शेत एका म्हणजे वकिली असू द्या कोणी असू द्या, एका सर्वसामान्य माणूस समजा त्यानं काय केलेलं आहे हस्तगत करण्याचा हडपण्याचा प्रयत्न केले. कसं काय तुम्हाला 2 लाख रुपये दिलेले आहेत? कसं काय 2 लाख दिले? 2 लाख. कसं काय? आपण फोन लावला का तीच बोलतो म्हणते. काय म्हणताय ते? शिवाय देतो फोन लावलाय पैशामुळे. पैशामुळे? जर तुमचं जे शेत होतं ते शेत तुम्ही विकलं तर केवढ्याला विकलं होतं तुम्ही? 30 लाखाला शेत ठरलं होतं, त्यामुळे 2 लाख रुपये दिले. फक्त 2 लाख रुपये? फक्त 2 लाख. बर, हे 2 लाख रुपये तुम्हाला ज्या शेतकऱ्याच्या व्यक्तीने दिले होते त्यांची नावं सांगताल का तुम्ही? सांगतो की. काय नाव आहेत? राजा होटकर, त्याच्या बरोबर अमोल, एका नाव संजीव. बस. तुम्हाला 2 लाख रुपये दिले होते मान्य?